नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, भरपूर दिवसांपासून या व्हिडिओमध्ये बातम्या आहेत. अजितदादा जे आहेत ते जिवंत आहेत. अजितदादा पवार जे आहेत, बघा 28 जानेवारी रोजी जी दुर्दैवी घटना घडली, अख्ख्या महाराष्ट्राला जी धक्का बसलेला आहे. बघा, मोठी बातमी घडलेली आहे. आणि त्यात बघा आता सोशल मीडियावर सर्वीकडे, यूट्यूबवर सर्वीकडे, इंस्टाग्रामवर या बातम्या व्हायरल होते. अजितदादा पवार जिवंत आहेत. फ्लाईटमध्ये बघा 6 जण होते आणि 5 जण जे आहेत ते त्यांची बॉडी सापडली आणि 6वा जो माणूस आहे तो गायब आहे. तर त्याची बॉडी कुठे गेली बघा, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर ही आताची मोठी बातमी आहे. संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता काय महत्त्वाची बातमी आहे तर बघू शकता तुम्ही. आता यात तुम्ही मोठी बातमी समोर आलेली आहे. तर अजित पवार जिवंत आहेत. लवकरच सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. सोशल मीडियावर तर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये दादा जिवंत असल्याचे दावे केले जात आहेत. तर बघू शकता अजितदादा पवार जे आहेत, तर 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की याचं 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा विमान अपघात मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाला 8 दिवस उरून गेलेत. मात्र अद्यापही अजित पवारांच्या चाहत्यांना त्यांचं निधनाचं दुःख पचवता आलेलं नाही. सोशल मीडियावर तर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दादा जिवंत असल्याचे दावे केले जात आहेत, तर काहींना हा घातपात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बघा, तर इथं एक पोस्ट व्हायरल होत आहेत. इथं बघू शकता तुम्ही. तर त्या पोस्टमध्ये काय माहिती दिलेली आहे बघा. एक सकाळ अशी असेल की अजितदादा पवार हे जिवंत आहेत आणि दादांनीच रचला आहे. बघा, त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून समजलं तेव्हा ते प्लेन जे आहेत त्यांचं प्लेन क्रॅश होताच दादांनीच रचला. आपल्या सर्व सोबत असलेल्या 5 जणांना घेऊन बाहेर पडले आणि प्लेनमधील सर्व बेवारस डेड बॉडी विमान ठेवले आणि विमान अपघात दाखवलेला आहे. बघा, तर असंच आहे. दुसरी कमेंट असंच हवं आहे. आणि विमान कोण चालवत होते बघा, तर मोठी बातमी समोर आलेली आहे. दादा जिवंत आहेत, त्यांना लपवून ठेवलं आहे. सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. बघा, इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवारांची DNA टेस्ट का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये वापरकर्त्यांनी वेगळीच दावे करण्यात आले आहेत. दादांचा जीवाला धोका, त्यामुळे त्यांनीच हा प्लॅन केले आहे, त्यांनीच सांगितलं जात आहेत. बघा, मोठी अपडेट आहे. त्यामुळे बघा, विविध सत्य समोर येत आहेत, विविध बातम्या, विविध दादा जिवंत आहेत. व्हिडिओ बघू शकता तुम्ही. लोक काय काय कमेंट करत आहेत. सत्य समजले पाहिजे. अजित पवार कमबॅक सून, दादा सुखरूप आहेत. सर्वांनी दादांना पॉझिटिव्ह विचार घेऊन, या उगाच नाहीत तर रिटर्न ऑफ द रिबल, अशा भरपूर कमेंट तुम्ही बघत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणि तसेच पुढे बघा, महाराष्ट्राला बापमामा गमावल्याची जी खंत आहे ती तुम्ही बघू शकता. अजित पवारांच्या निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला जनतेतील माणूस गमावल्याची भावना सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. आणि त्यांच्या कामाचा एक धडाका अपाट होता. ते मनात मुखात नाही, त्यांना अनेकांना उभं केलं. अजित पवार यांनी शेवटपर्यंत लोकांसाठी झटले आणि अशा माणसाची अकाली एक्झिट चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनानंतर नेते मंडळीही ढसाढसा हडले आहेत. आजही दादा आपल्या नाही हे सत्य स्वीकारणं अनेकांना कठीण आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या अनेक फेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडिओमध्ये अजित पवार सांगल्याचं समजलं जात आहे. खात्री जमा केल्याशिवाय अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल किंवा शेअर करू नये असे सांगितले जात आहेत. बघा, तर मोठी बातमी आहे. तर काही यूट्यूब जे आहेत, यूट्यूबर तर त्यांनी अजित पवार जे आहेत ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत, असेही व्हिडिओ पुढे आलेले आहेत. बघा, तर महाराष्ट्र आनंदी होईल. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे शेकडो व्हिडिओ तयार केले जात आहेत, ज्यामध्ये अजित पवारांचा अपघाताबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. बघा, जे आहेत ते आता ते अमोल मेटकरी जे आहेत तर ते म्हणत आहेत की भरपूर त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत. आणि भरपूर ठिकाणी जे आहेत त्या अपघातामध्ये घातपात आहे का, किंवा हा अपघात जाणूनबुजून घडवला आहे का, असे भरपूर जे आहेत ते प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे
जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत. बघा, तर सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे की 6 जण होते आणि 5 जण जे आहेत त्यांच्या बॉड्या सापडल्या आहेत. अजितदादांच्या हातामध्ये घड्याळ होती, त्यांची बॉडी सापडली आहे. असे भरपूर आणि कॉल रेकॉर्डिंग अशा भरपूर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तुम्ही बघतच आहेत. बघा, जशी जशी माहिती येणार आहे तशी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे. त्यामुळे सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह.